नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. सरोदे समाज युवा संघटना दापोली आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. श्री बापूजी वारकरी संप्रदाय आणि लायन्स क्लब वतीने महाआरोग्य शिबिर. रसायन येथील वेदांत शिंदे द व्हॅली रन स्पर्धेत प्रथम. बजमये इम्दादी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचा थरार. परिस्थिती नसल्याने अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्यांची रुग्ण तपासणी करणे गरजेचे असते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वाचे काम सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर यांनी केले. त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा दापोली शहर सरोदे समाज युवा संघटनेचा मूळ उद्देश सफल झाला. तालुक्यातील तब्बल 280 गरजू लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. संघटनेच्या सर्व सदस्यांना सूचना आहे की जिथे आपलं सहकार्य लागणार आहे तिथे आपण आपली व्यवस्था पुरवायची आहे. जिथे संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती की जिथे आपलं सहकार्य कृपया सर्वांनी एकत्र जाऊ नका. कृपया सर्वांकडे सर्वांचं तपासणी होणार आहे. ते मुख्य झालेले ते थोडंसं बसून घ्या. सर्वांना विनंती की आमच्या सूचना देतो त्यावेळी थोडंसं लक्ष देऊया आणि पालन करूया. सर्वांची तपासणी योग्य प्रकारे होईल गरजेचं आहे आणि आपले प्राधान्य असणार आहे. थोडंसं आपण संयम ठेवूया. थोडासा आपण संयम ठेवूया. अल्पभाव वेळेची व्यवस्था केलेली आहे. आपण आपले तपासल्यानंतर संघटनेच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एकूण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. संघटनेच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आलेल्या शिबिराच्या लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं. आपला सहभाग फार महत्वाचा आहे. सर्व लाभार्थ्यांच्या सर्व तपासणी झाल्या पाहिजे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांचं ब्लड प्रेशर चेक केलं जाईल. सर्व लाभार्थ्यांची ब्लड शुगर चेक केली जाईल. त्याच्याच मागे रक्त तपासणी आहे. ह्याच क्रमाने सर्व लाभार्थ्यांना पुढे पाठवा. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, रक्त तपासण्या. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना दातांचे चेकअप करायचे, डोळ्यांचे चेकअप करायचे, हाडाची सुद्धा चेकअप करायचे, त्यांना जसे जसे मार्गदर्शन करू गर्दी कमीत कमी होईल याची काळजी घ्यावी. त्यासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे. आज इथे आमच्या समाजाच्या आरोग्य शिबिराचा उपक्रम राबवतो तो अत्यंत स्तुतीप्रदान आहे आणि इथे मला सगळ्या प्रकारच्या सेवा एकाच छत्रामध्ये मिळालेल्या आहेत आणि उत्तम प्रकारे सगळे स्वयंसेवा करते चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करतो आणि खूप समाधानी आहे मी आज. नंतर सगळं बंद होईल.
खुर्च्या एक काम करा, 2-3 खुर्च्या घ्या तिथल्या आणि बसून बसा. मागच्या खुर्च्या घेतल्या तरी चालेल, बसा. काय होतंय? आता मी औषध देतो. या क्षेत्रावरील सर्व मंडळी उपस्थित राहिली त्यांचा मी संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर एजेएस स्कूल परिवार अशा प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्याचा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आम्हाला हे सभागृह आणि दापोली एज्युकेशन सोसायटी या संस्थेने सभागृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल देखील त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि हा छोटेखानी कार्यक्रम ते संपला असं मी जाहीर करतो आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना देखील या आरोग्य शिबिरासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुयोग नारायण भागवत, सर्वोदय समाज युवा संघटना दापोली शहर याचा अध्यक्ष. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी AGS स्कूल दापोली येथे आम्ही एक मोफत आणि भव्य अशा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. सदर शिबिरामध्ये विविध प्रकारच्या सुविधा आम्ही पुरवल्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्व पेशंट्सचं ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल यांची तपासणी आहे. तसेच जवळपास 3,000 रुपये लागतील प्रायव्हेटमध्ये. या सर्व रक्त तपासण्या आम्ही मोफत सर्व लाभार्थ्यांना शिबिरामध्ये जे आलेले आहेत त्यांना देणार आहोत. विविध तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा या शिबिरामध्ये आहेत, जसं की फिजिशियन आहेत, सर्जन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, तसेच इतर जनरल प्रॅक्टिशनर आहेत. असे जवळपास 10 डॉक्टरांची टीम या सदर शिबिरामध्ये आहे. शिबिराला आता सुरुवात झाली आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे. काही अनोख्या तपासण्या असतील, जसं की हाडांची ठिसूळता. वयस्कर माणसांमध्ये पडल्यामुळे हाडांचं फ्रॅक्चर होणं हे फार कॉमन आहे. तर ते आपल्या हाडाची ठिसूळता किती आहे हे तपासण्याची यंत्र सदर शिबिरामध्ये अवेलेबल आहे. डोळ्यांच्या विविध तपासण्या असतील, नंबर असेल, तसेच मोतीबिंदूची तपासणी असेल, या सर्व तपासण्या अगदी मोफत सदर शिबिरामध्ये त्याचे आयोजन केलं गेलेलं आहे. आणि जसे आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम सदर संघटनेमार्फत करत असतो, तसाच हा भव्य आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. धन्यवाद. श्री बापूजी वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ तुकसई आणि लायन्स क्लब खालापूर यांनी मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या सहकार्यातून तुकसई खालापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने महाआरोग्य शिबिर आयोजित करून एक वेगळा पायंडा तयार केला. मधुमेह, रक्तदाब, LS तपासणी, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि आयड्रॉप वाटप, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पंचक्रोशी आणि गावोगावीचे वारकरी संप्रदायामधील अनेक जण हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी एकत्र येतात. त्यांनी आणि परिसरातील सुमारे 460 लोकांनी या महाशिबिराचा फायदा घेतला. नमस्कार. काय नाव तुमचं? पार्वती पिंगळे. लोणावळा येथील आंबिवली या ठिकाणी दी फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेली
कॅस्ट्रॉल पुरस्कृत स्पर्धा द व्हॅल रन 2025 या एका चाकावर जास्तीत जास्त जोरात 550 सीसीच्या मोटरसायकल चालवण्याच्या स्पर्धेमध्ये रसायन येथील ड्रीस येथील वेदांत शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. वेदांतने देशभरातील स्पर्धकात प्रथम येऊन रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. वेदांत याने एका चाकावर कमी वेळात 400 मीटर अंतर 14 सेकंदांमध्ये पार करून स्पर्धा जिंकली. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे आणि प्रिया स्कूल मोहपाडा येथील शिक्षिका निशा शिंदे यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल वेदांतवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. There he goes. Practice run. Needs to center out a bit. Three, one. 2, 3, 1. Come on, let's go! 2, 3, 1. Go! Nice one, nice one! खेड शहरातील बजमय इमदादियाच्या MIA-KG प्रायमरी अँड MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एई कालसेकर कॅम्पस खेड येथे माजी विद्यार्थिनी मेळावा, सांस्कृतिक खाद्य प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमांचे आयोजन संस्थाध्यक्ष ARD खतीब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. प्रथम दिवशी माजी विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय शिरीषकर, तर अतिथी म्हणून लेखक आणि कवी सुनील शरद चिटणीस, तर द्वितीय दिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची सहपरिवार उपस्थिती लाभली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर या निसर्गरम्य समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचे अनोखे आयोजन करण्यात आले. श्री दत्त मंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या शर्यतीने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अविस्मरणीय अनुभव दिला. सकाळपासूनच समुद्राच्या मंद खाऱ्या वाऱ्यात आणि ओलसर शुद्ध वाळूवर पारंपरिक पोशाखात सजलेल्या बैलजोड्या मैदानात उतरल्या. त्यांच्या कडाडणाऱ्या टापा, गाडीवानांचा संतुलन राखण्याचा प्रयत्न आणि चढता वेग यामुळे संपूर्ण किनारा रोमांचक वातावरणाने दुमदुमून गेला. प्रेक्षकांच्या आरोळ्या, शिट्टी आणि उत्साहाने समुद्र किनारा अक्षरशः उत्सवाचे रूप धारण केले. दापोलीच्या पर्यटन स्थळ म्हणून वाढत्या लोकप्रियतेला एक नवा आयाम देणाऱ्या या शर्यतीत अनेक बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला. प्रत्येक फेरीनंतर भरणारा उत्साह, समुद्राच्या लाटांच्या लयीत घुमणारे शर्यतीचे आवाज आणि विजेत्यांच्या बैलांचे कौतुक यामुळे कार्यक्रम आणखी रंगतदार बनला.
विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.